मी माझं स्वतःचं घर विकून आणि थोडे दागिने विकून मी हा घर घेतलेला माझा. आम्हाला घराच्या बदली घर द्या, बस हीच आमची विनंती आहे सर. नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24मध्ये. तुम्ही आयुष्यभर मेहनत केलीत, घाम गाळलात, स्वतःचे पैसे जमा केले आणि या आयुष्यभराची पुंजी जमा करून तुम्ही स्वतःचं मुंबईमध्ये हक्काचं घर विकत घेतलं. पण एक दिवशी तुम्हाला अचानक नोटीस येते, ते घर बेकायदेशीर आहे असं सांगितलं जातं आणि तुम्हाला ते घर खाली करावं लागतं, ते घर तोडलं जातं. असा प्रसंग तुमच्यावर ओढवला तर असाच सेम प्रसंग आज आपल्या समोर आलेला आहे. खरं तर मी आज मुंबईमधील चंदनवाडी परिसरात आहे. चंदनवाडीमधील गवळीवाडी पटेल मेन्शनच्या समोर मी आज इथे उभा आहे. इथल्या नागरिकांची अशीच तक्रार आहे. इथे देखील असाच भयानक प्रकार आपल्याला समोर आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घर मालकाने तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालून कमीत कमी 18 कुटुंबांना बेघर केले. असा एक धक्कादायक प्रकार आपल्या समोर आलेला आहे. बेघर गेलेल्या कुटुंबाच्या सदस्यापैकी काही सदस्य आज आपल्या सोबत आहेत. नेमकं त्यांच्या याबद्दलच्या काय भावना आहेत, काय रोष आहे, काय प्रतिक्रिया आहे, आज आपण थेट त्यांच्याच तोंडून हे प्रकरण काय आपण आज ऐकून घेणार आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम तर मी तुमचं स्वागत करतो कुलाबा न्यूज 24मध्ये. सर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही जेव्हा घर हे विकत घेतलं तेव्हा तुम्हाला घर मालकातर्फे काय कागदपत्र दिली होती आणि हे बेकायदेशीर आहे हे तुम्हाला नेमकं समजलं कधी? बघा तुम्हाला माहीत असेल, आपण साऊथ मुंबईमध्ये राहतो. साऊथ मुंबईमध्ये सर्वाधिक ज्या रूम असतात त्या पगडी तत्वावर घेतल्या जातात. पगडी तत्वावरती मेन घेताना इथे OCCC बघितली नाही जात. इथे कसं असतं की पगडीवाला जिवंत आहे का, इथे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन होते का, त्यानंतर तुम्हाला भाडेपावती मिळते का, आणि तुम्हाला तसंच या प्रॉपर्टीचा UID नंबर वगैरे पण होता. तर या सर्व गोष्टींचं आम्ही परीक्षण केलं आणि त्यानंतर ही रूम आम्ही घेतली. ही रूम घेतली म्हणजे तब्बल 2015 पासून सगळ्यांनी इथे रूम घेतली आहे. मी स्वतः 2019मध्ये ही रूम घेतली आहे. पण 2021मध्ये काय झालं, आम्ही 2015 पासून सगळे इथे वास्तव्यास होतो. पण 2021मध्ये आमच्या बिल्डिंगच्या बरोबर पाठीमागे 2 मीटरच्या अंतरावरती एक MMRCLच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. आणि त्या काम चालू असताना आमच्या बिल्डिंगला हादरे बसत होते. लिटरली घरातली भांडी वगैरे सगळी पळत होती. तर आमच्या लँडलॉर्डने आम्हाला अप्रोच केलं आणि लँडलॉर्ड त्यांना जाऊन भेटला आणि त्याने काय केलं, आम्हाला सांगितलं की इथे पायलिंगचं काम चालू आहे. 37 का 38 माळ्याची बिल्डिंग तयार होते. तर पायलिंग करताना काहीतरी जीवितहानी होऊ शकते आणि ती जीवितहानी होऊ नये म्हणून आमच्या लँडलॉर्डने आम्हाला एक ॲग्रीमेंट साईन केला, आपसी करार म्हणून साईन केला आणि सांगितलं की तुम्ही 1 वर्ष भाड्यावर राहावा, मी भाडं देतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही परत इथे राहायला या. हे कधी झालं, मे 2021ला त्यांनी आम्हाला बोलवलं आणि हे झालं. आणि 6 महिने झालं, आमचं 6 महिन्याचंच फक्त त्याने भाडं दिलं, त्याने दिलं नाही. आम्ही भाड्यानंतरचं पुढच्या त्याच्याशी अप्रोच केला की बाबा पुढचं काय होणार. मग तेव्हा आम्ही जेव्हा इथे डिसेंबरमध्ये राहायला येणार तेवढ्यात इथे BMCने येऊन लाईट पाणी काढून घेतली. आणि हे जेव्हा आम्हाला समजलं, आम्हाला धक्का पोचला. आम्ही गेलो लँडलॉर्डकडे, बाबा हे काय झालं. लँडलॉर्ड बोलतो कुछ नहीं हुआ, कुछ नहीं, मैं लाके दूंगा, ये करूंगा वो करूंगा. पण आम्हाला ते पटलं नाही. म्हणून मी स्वतः RTI विभागात जाऊन RTI टाकला आणि जेव्हा RTI टाकला तेव्हा समजलं ह्या इस्माने, हा वाहिद रफिक पटेल, हा जो लँडलॉर्ड आहे, याने ऑलरेडी 2014 पासून या बिल्डिंगवरती केस चालू होती. हे आमचा सगळ्यांपासून लपवलं, कोणालाही माहिती करून दिलं नाही. त्याचबरोबर अजून माहिती अधिकारात एक समजलं की या जागेवरती 1.5 करोडचं कर्जही आहे. जेव्हा बँकेची ते नोटीस लागली तेव्हा तेही समजलं. म्हणजे त्याने आमची म्हणजे अशी फसवणूक केली. आम्ही ना इथले ना तिथले राहिलो आणि बिल्डिंग खाली केल्यामुळे आम्ही तिथे कोण नव्हतो, त्यामुळे BMCने लाईट पाणी घालवली. त्याचबरोबर अजून एक सांगतो, ऑक्टोबर 2021मध्ये ह्याच्या अगेन्स्ट जी केस चालू होती याने मुद्दामून पाठी घेतली. जी हायकोर्टात केस चालू होती त्यांनी मुद्दामून पाठी घेतली. म्हणजे मे 2021ला आम्हाला खाली केलं, डिसेंबर 2021ला लाईट पाणी काढली आणि ऑक्टोबर 2021ला याने हायकोर्टातनं केस पाठी घेतली. म्हणजे याने जाणून बुजून हा कट रचला आहे आमच्यावरती आणि हा कट रचल्यामुळे आम्ही सगळे आता बेघर झालो आहे. तब्बल डिसेंबर 2021 पासून जी आम्ही बिल्डिंग खाली केली आहे ते अजून आम्ही भाड्यावर जातो आहे. कोणी नानासोपारा, कोणी विरार, कोणी डोंबोली, कोणी इथे गिरगाव, असेच आम्ही इकडे तिकडे विखुरले गेलेलो आहोत. त्यामुळे आम्ही आज दोघं तुम्हाला दिसत आहोत. तर अशा प्रकारे आम्ही त्यांनी फसवलं आहे आणि त्या विरोधात आम्ही कोर्टात तर केस चालूच होती, पण ती कोर्टातली केस आमच्या वतीने नाही लागली कारण का लँडलॉर्डने त्याचे या बिल्डिंगचे कागदपत्र प्रोव्हाइड नाही केले. पण आम्ही त्याची केस ही LT मार्ग पोलीस स्टेशनला रजिस्टर केली आहे, तिकडे FIR केलेला आहे. पण त्या FIRचा पण आम्हाला कोणीही जबाब देत नाही आहे. LT मार्ग पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहेत ते आम्हाला गेले 3 महिने अजून एकसुद्धा चार्जशीट त्यांनी दाखल केली नाही आहे.
आणि त्याचबरोबर आम्ही इतरही इकडच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेऊ इच्छितली, म्हणजे आम्ही इकडचे संतोष शिंदे असू दे, इकडचे नगरसेवक असू दे, त्याच्यानंतर आम्ही आमदार असू दे, या सगळ्यांना आम्ही भेटलो, पण आम्हाला त्यावेळी कोणीच मदत नाही केली. त्यावेळी आम्हाला एवढं सांगण्यात आलं की तुमची कोर्ट केस चालू आहे, ती त्याच्यात काय निकाल लागेल तो आम्ही त्यात काही करू नाही शकत. पण आता कोर्टाचा केस निकाल लागला, तुम्ही बघू शकता बिल्डिंग कशा प्रकारे तोडली आहे, कोण राहू नाही शकत, अशी दयनीय अवस्था करून ठेवली आहे आमच्या बिल्डिंगची. आणि आम्ही ते अजिबात नाही राहू शकत आता. आणि आमची बिल्डिंग तोडल्यामुळे आम्ही आता सगळे, आमचा राहण्याचा पत्ताच नाही आहे. आणि हा सगळा मराठी माणसावर होणारा अत्याचार आहे. हा अत्याचारामुळे आमची हालत खूप बेकार झाली. आता आमचं स्वतःचं असं छप्पर नाही आहे डोक्यावरती. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला हे कळू इच्छितो की आम्हाला तुमच्याकडून जी काही मदत करता येईल तर प्लीज आम्हाला मदत करा. आमची ही कळकळीची विनंती आहे, ती मोठ्या प्रशासकीय लोकांवरती सोपवा. अजून एक मला सांगायचं आहे, ही बिल्डिंग जेव्हा तयार झाली, ही बिल्डिंग झाली अराऊंड 2.5 महिन्यात ही बिल्डिंग तयार झाली. नमस्कार, मी बिपिन बाळकृष्ण खामकर. मी सर्वप्रथम हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ कसला आहे? हा आम्ही आमचा बॅनर लावलेला आमच्या पटेल मेन्शनच्या हितासाठी. तो तुम्हाला आम्ही नंतर तो बॅनर पण दाखवू आम्ही कुठला बॅनर होता. त्याच्यावर मराठी माणसांचं हे लिहिलं होतं. आता हे बघा, हे जे साहेब आहेत ना, ह्यांनी आम्ही 4 दिवसापूर्वी बॅनर लावलेला. 4 दिवसानंतर ह्यांनी आमचा हा बॅनर काढला. हे BMCचे अधिकारी आहेत. त्याच्यावर मराठी माणसाचा मुद्दा आहे तर तुम्हाला दिसत नव्हता. मराठी माणसाचा मुद्दा आहे. 4 दिवस बॅनर काढला का? हां, 4 दिवस बॅनर काढले. 4 दिवस म्हणजे काढायलाच नाही पाहिजे. आपण मराठी माणसाचं, हे मराठी माणसांची जागा आहे तर तुम्ही काढलंच नाही पाहिजे. पण ही जेव्हा बिल्डिंग बनली, हां, ही 2 महिन्यात बिल्डिंग बनली, 4 माळ्याची बिल्डिंग बनली, तेव्हा हे BMCचे अधिकार कुठे होते? हां, तेव्हा ह्या लोकांनी सगळ्यांनी तिथं पैसा खाल्ला काय? हां, त्यांचा चांगली मलाई मिळाली काय? प्लस आम्ही राहुल नार्वेकर सरांकडे पण गेलो होतो. एक सेकंड. आम्ही राहुल नार्वेकर सरांकडे पण गेलो होतो. त्यांनी आम्हाला आम्ही कुलाब्याला गेलेलो त्यांच्या ऑफिसमध्ये. तर त्यांनी आम्हाला सांगितलं ही आमची हद्द नाही, तुम्ही गिरगावाच्या कालबादेवीच्या ऑफिसला या. तर आम्ही कालबादेवीच्या ऑफिसला गेलेलो. तिथं रीटा मकवाना होती. त्यांनी आम्हाला असं केलं की अरे तुम्ही कशाला येते, तुम्हाला अक्कल नाही काय, ती बिल्डिंग अनलिगलीचा हे आहे. तर आमचं म्हणणं हेच होतं की आम्हाला नंतर समजलं, ते जसं अभिजित भाऊंनी सांगितलं की काय मुद्दा होता तो नंतर समजलं ते आम्हाला. पण त्यांनी असं इन्सल्ट करून आम्हाला पाठवलं ना की विचारूच नका. आमच्या ज्या पण लेडीज लोक होत्या त्या सगळ्या रडत रडत बाहेर आल्या. आणि इथले विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे पण आम्ही गेलेलो. त्यांच्याकडनं पण आम्हाला असंच उत्तर मिळालं. पण आम्ही तुमच्याकडे का आलो, आमचा आवाज तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा, त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. पण त्या लोकांनी पण आम्हाला इन्सल्ट करून बाहेर काढलं. आम्हाला इथं कोणी मदत नाही केली. सर, ही कुटुंब जेव्हा बेघर झाली, ही 18 कुटुंब जेव्हा बेघर झाली, तेव्हा पालिकेकडून किंवा प्रशासनाकडून काही मदत मिळाली? काहीच मदत नाही मिळाली आम्हाला. उलटा आमचं जिथे तिथे आम्हालाच उलटा करत होते. ठीक आहे, आमच्याकडनं चुकी झाली असेल, पण तुम्ही पण कुठे होतात तेव्हा? हां, BMC वॉर्ड इथं एकदम बाजूला सी वॉर्ड आहे. मग तुम्ही तेव्हा होते कुठे जेव्हा बिल्डिंग बांधताना? ह्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. साधारण सर किती महिन्यात बिल्डिंगचं काम पूर्ण झालं नाही तुम्हाला जरा मिळालं? 2 ते 2.5 महिने. 2 ते 2.5 महिन्यात झालं. 2 ते 2.5 महिन्यात बिल्डिंग उभी राहिली. उभी राहिली. आणि लगेच लोकांनी पैसे 15 मध्ये घ्यायला स्टार्ट. 2014च्या एंडिंगला मी स्वतः 2015 मध्ये घेतलेली आहे. हां. आणि माझं सेकंड फ्लोअरला रूम आहे. हे भाऊंचं हे रूम आहे, तुटलेला रूम आहे, तो माझाच रूम आहे. मी 2019 मध्ये रूम घेतला होता आणि अराउंड इथे 20 कुटुंब राहायला होती. ती 20च्या 20 कुटुंब, 18च्या 18 कुटुंब इथे आता बेघर झाली आहेत पूर्णतः. सर, 2014-15 पासून जर ही बिल्डिंग किंवा हे जे काय होतं, ही बिल्डिंग तुमची अपार्टमेंट होती, ही जर बेकायदेशीर होती, तर आता 2026 मध्ये जवळजवळ 10-11 वर्ष झालं. 12 वर्ष. 12 वर्ष. काही कारवाई का नाही झाली त्याच्यावर? काही नाही. कसं होतं माहिती आहे काय, BMCच्या ऑफिशियलला पैसे भेटत होते. BMC आणि प्लस इकडचे जे कोणी स्थानिक अधिकारी होते, आमदार होते, नगरसेवक होते किंवा कोणी होते, त्या लोकांची पण पोटं भरलेली होती. त्याच्यामुळे काही कारवाई झाली नाही आतापर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काही कोर्टात केस चालू होती, हे आम्हाला माहीतच नव्हतं मुळात. वाहिद पटेल यांनी आम्हाला माहिती करूनच नाही दिलं. जेव्हा 2021 मध्ये आमची लाईट पाणी कापण्यात आली, तेव्हा मी स्वतः RTI टाकले. मी तुम्हाला RTIची कॉपी देतो. RTI टाकले तेव्हा या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. पहिलं आम्ही त्या लँडलॉर्डच्याच बाजूने होतो, एकत्रच होतो.
पण त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही त्याच्या विरोधात केस टाकली, त्याच्यावरती FIR केली. त्या FIRचा पण अजून काही तोडगा नाही लागलाय सर. पोलीस लोक अक्षरशः टाइमपास करतायत. LT मार्ग पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट रजिस्टर आहे, तिथून काहीही आम्हाला हेल्प भेटत नाही आहे सर. त्यांनी अजून आम्हाला चार्जशीट पण नाही दिलं त्याच्याबद्दल. फक्त सारखे ते लोक चेंज होतात आहे आणि बोलतात आम्ही वाचून सांगू. असे 3 अधिकारी चेंज झालेत, पोलीस अधिकारी. ते पण बोलतात, जसे नवीन येतात तसे बोलतात आम्ही वाचून दाखवू, आम्ही वाचून सांगू, आम्ही पुढच्या हफ्त्यात सांगू, आम्ही 2 दिवसांनी सांगू. असंच आम्हाला उत्तर मिळत आहे. त्याच्या पुढे कायच नाही. म्हणजे तुम्हाला घर विकताना घर मालकाने तुम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवलं हो हो हो, पूर्णपणे पूर्णपणे अंधारात आता ठेवलं. बघा ना, स्टॅम्प ड्युटी होत आहे, रजिस्ट्रेशन होत आहे, कॉर्पोरेटचा UID नंबर इथे मेन्शन आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे ही पावती भेटते तुमची पैसे भरल्याची, रेंट रिसिट भेटते, लँडलॉर्ड जिवंत आहे. साऊथ मुंबईमध्ये लँडलॉर्ड जिवंत फार क्वचित भेटतात, इथे लँडलॉर्ड पण जिवंत होता. BMCचं लाईट आहे, पाणी पाणी आहे. आहे. हे बघून आता लोकांच्या मूलभूत गरजा कुठल्या, लाईट, पाणी हे आहेत. तर आम्हाला वाटलं की BMCचं ते पण मीटर पण BMCचं BSTचं बी मीटर आहे. तर आम्ही तेच बघून आम्ही घेतलं. म्हणजे आम्हाला वाटलं की बरोबर असेल. आणि इथं लोकांनी तेव्हा सांगितलं नाही जेव्हा घेताना. नंतर आम्हाला त्या लोक सांगत होते अरे असं आहे तसं. आता आम्ही पूर्ण पैसे भरले, त्यानंतर आम्हाला 2-3 वर्षांनी माहिती पडतं की हे असं निघालंय. पण मला तेच अधिकाऱ्यांना हे सांगायचं होतं की जर तुम्ही 2 महिन्यात बिल्डिंग जी बांधली ती तुम्ही त्याला ॲक्शन नाही घेतली, पण आमचं 4 दिवसाचा बॅनर होता त्याला काढायला तुम्ही आलात. हा कुठला न्याय आहे? सर नेमकी मागणी काय आहे तुमची प्रशासनाकडे? आमची प्रशासनाकडे मागणी आहे की आम्हाला आमच्या घराबद्दल आम्हाला घर द्या. आम्ही काय कुठले अंबानी अदानी नाही आहे. मी माझं स्वतःचं घर विकून आणि थोडे दागिने विकून मी हा घर घेतलेला माझा. ह्यांनी पण ह्यांचं दागिने विकून ते घर तर घेतलं, पण जेव्हा हे तुटलं तेव्हा ह्यांची आई, अभिजित भाऊंची आई, ह्यांना सदमा भेटला आणि ते ऑफ झाले, एक्सपायर झाले ते सदमा घेऊन. प्लस अजून एक आमचं हा घर आहे. ह्या घरातले ते सुर्वे मॅडम आहेत, त्यांचे हजबंड मिस्टर होते, ते पोलीसमध्ये होते. त्यांना समजलं तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला, ते पण ऑफ झाले. ह्या गोष्टीमुळे म्हणजे सदमा मिळाल्यामुळे 2 ते 3 जणांचा इथं मृत्यू झालाय हे समजल्यामुळे. आमची मागणी आता सध्या फक्त एकच आहे की आम्हाला घराच्या बदली घर भेटलं पाहिजे. आणि ज्या इस्माने आम्हाला धोका दिला आहे, ज्याने आम्हाला वाईद रफिक पटेल याच्यावरती जबरदस्त कारवाई केली पाहिजे. याच आमच्या मागण्या आहेत. आम्हाला घराच्या बदली घर द्या, बस हीच आमची विनंती आहे सर. सर तुमची प्रोसेसिंग काय चालू आहे? तुमची पुढची पावलं काय सुरू? आमची प्रोसेसिंग सध्या अशी चालू आहे. आता आम्ही सगळीकडे आमचं पसरवतो आहे की बाबा आम्हाला आमच्यावरती जो अन्याय झाला आहे हा आमचा अन्याय आमदार खासदार यांच्यापर्यंत पोचावा, हे तर आमचे प्रयत्न चालू आहेत. पण याच्यापेक्षा एक मोठा प्रयत्न आम्ही करत आहोत. येत्या काही दिवसातच तुम्हाला कळेल. आम्ही प्रचंड असा मोर्चा काढणार आहोत आणि या मोर्चासाठी आम्हाला हेल्प करणार आहेत मुकेश पेंडसे सर. मुकेश पेंडसे हे जे रयत सेना याचे अध्यक्ष आहे, त्याचबरोबर अखिल मुंबईमध्ये जी पगडी सिस्टम आहे या पगडी सिस्टमच्या पण अध्यक्षपदावरती आहेत. ह्यांना घेऊन आम्ही इथे सर्वांसमोर सुमार 10,000 लोकांना घेऊन मोर्चा करणार आहोत. हे लक्षात ठेवा, हे आव्हान आहे आणि हे आम्ही पूर्ण करणार आहोत. याची तुम्हाला आम्ही ताकीद देतो आहोत. तर लवकरात लवकर आमच्या प्रश्नांचा विचार करा, नाहीतर आम्ही येतच आहोत. तुम्हीही लक्षात ठेवा. सर ही बिल्डिंग केव्हा तोडण्यात आली आणि तुम्हाला काय नोटीस दिली होती का? बघा कसं आहे की मे 2021ला जशी आम्ही ते बिल्डिंग खाली केली आणि दुसरीकडे रूम रेंटवर राहायला गेलो, ठीक आहे. पण डिसेंबर 2021मध्ये आमची लाईट पाणी काढली. जेव्हा लाईट पाणी काढली तेव्हा आम्हाला निदर्शनास आलं की या वाईदने आम्हाला लिटरली बनवलं आहे एक प्रकारे. आणि त्यामुळे आम्ही आमची पण एक याचिका त्या केसमध्ये टाकली की आम्हाला लाईट पाणी हवं आहे. त्या प्रकारे 3 याचिका होत्या. एक होती BMCची याचिका की बिल्डिंग इल्लिगल आहे, आणि आमच्या लँडलॉर्डची याचिका होती की ही बिल्डिंग इल्लिगल नाही लीगल आहे. आणि तशी तिसरी आमची याचिका होती की बाबा आम्हाला लाईट पाणी मिळालं पाहिजे, कारण का लाईट पाणी काढून घेऊन गेलेले. तर 11 जून 2026 म्हणजे गेल्याच महिन्यात हायकोर्टाने डिसिजन दिला की तुमची बिल्डिंग ही इल्लिगल आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला लाईट पाणी देऊ शकत नाही. तुमच्या लँडलॉर्डने काही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड न केल्यामुळे म्हणजे आम्हाला त्याने फसवलंच एक प्रकारे. ती झाली 11 जूनला हिअरिंग. त्याच्यानंतर लगेच 16 जूनला त्याची पण हिअरिंग लागली व्हायची. त्याने पण काही डॉक्युमेंट प्रोड्यूस न केल्याने ती बिल्डिंग इल्लिगल आहे असं घोषित केलं. त्याने स्वतःहून तो असंच सांगितलं की बिल्डिंग इल्लिगल आहे, मी माझी बिल्डिंग पाडतो.
पण कोर्टाने त्याची ती मागणी फेटाळली आणि सांगितली BMC आमचं तुमचं काम BMC आपलं स्वतःचं काम करतील, तेच येऊन तोडतील. हे झालं 16 जूनला आणि एक दिवस नाही झाला 17 जूनला लगेच BMCची माणसं आली आणि ही बिल्डिंग तोडायला घेतली त्यांनी. आमच्या खूप जणांचं सामान इथं अटकलं होतं जे आम्ही काढलं नव्हतं, तर आम्ही थेट तिकडे भांडण करायला पण गेलो त्यांच्या इथे. आणि भांडण करायला गेल्यानंतर खूप वेळानंतर 1-2 तास तुम्हाला त्या भांडणाची क्लिप पण पाठवेन मी, तिथे कोणताही अधिकारी आम्हाला सहाय्य करत नव्हता. आम्ही आम्हाला हेच सांगत होतो की बाबा तुमची झाला कोर्टाची हिअरिंग आली आहे खरी, पण आम्हाला 2-4 दिवस तर द्या आमचं सामान काढायला. आमचं जे काय आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य भेटलं नाही BMC कडनं, काहीच सहकार्य भेटलं आम्ही नाही. जेव्हा त्यांना बोलायला गेलो त्याच्यात तर अर्धे तर BMCचेच नव्हतेच, कुठले भाडेकरू त्यांनी आणलेले, त्यांच्याकडे ID पण नव्हता. आणि त्यांना विचारत होतो की तुमचा ID दाखवा, तर ते आरे रावेची बाता करत होते ते लोक, BMCचे ज्यांनी माणसं आणलेली त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला नोटीस पण नाही दिली की बाबा आम्ही येतोय. ते आम्हाला उत्तर देतात आहे की आम्ही विचारत होतो सगळ्यांना की इथं कोण आहे काय राहणारा, त्यांना कोण मिळालं नाही असं ते बोलले आम्हाला. तर मी बोललो आता तुम्ही बघा. आणि मी पहिला आलो इथं त्यांना विचारायला. मला कसं माहिती पडलं की मी त्या साईडला राहतो, पण मला कसं माहिती पडलं की आता बिल्डिंग तुटून, तसंच धावत आलो. मला समजलं ना तसंच तुम्ही इथं 4 चौघं, इथं सगळ्यांकडे माझा नंबर आहे, नाही असं नाही. तुम्ही कोणाला ते बोलतात मी त्या साहेबाला फोन केला, मी बोललो त्या साहेबांकडे माझा नंबर नसेल, ते इथं तुम्ही कोणाला विचारला असं ना तर भेटला असता नंबर, किंवा मी इथे येतो जातो. बोलतात नाही ते. आणि आम्हाला असं 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 वर्बली दाखवतं, हे बघा नोटीस आहे. नोटीस फक्त असं करून दाखवतात आणि त्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं. आणि माझं तर सगळं सामान होतं तिथे. आणि असं तोडत होते ना तर सगळ्या बायका आल्या, मी एकटाच होतो तेव्हा भांडत होतो. पण जेव्हा सगळेजण आले, जमा झाले, त्यावेळेला वेळी त्या लोकांनी थांबवलं आणि आम्हाला बोलले की तुम्ही ऑफिसला जाऊन बोला, आहे कोर्टातून ऑर्डर आणा. असं त्याच दिवशी कशी तोडतात आहे आणि ऑर्डर आणा बोलतात. ती जी कुटुंब होती सर, जी इथून बेघर झाली, ती मराठी कुटुंब होती की सगळे मिक्स होते? 90% आम्ही मराठी लोक आहोत. 90% 90% आपण मराठी लोक आहोत. 18मध्ये फक्त 2 घरं ही नॉन महाराष्ट्रीयन आहेत, पण ते नॉन महाराष्ट्रीयन नाही, महाराष्ट्रीयन आहे बोलता येईल, पण मराठी नाही येते, बस एवढंच. 90% आम्ही मराठी लोक आहोत इथे.